क्वेश्चन तुमचा असा आहे, एक्सप्रेस द रिझल्ट अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत रिझल्ट एक्सप्रेस करा दिलेला आहे तुम्हाला. ओके, बघा आता तुम्हाला ऍडिशनचे एक्झाम्पल समजा सॉल्व्ह करायचे. यू हॅव टू सॉल्व द एक्झाम्पल बेस्ड ऑन द ऍडिशन. ऍडिशन साठी करायचं आहे, ऍडिशन साठी करायचं तर काय करावं लागेल, सर्वांनी इकडे लक्ष द्यायचं. मी समजा तुम्हाला एक्झाम्पल असं दिलं, 30.75 प्लस 20.623 या नंबर्सला ऍड करून मला जो काही रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत लिहायचा आहे. काय करतो आपण लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा हे लिहून घ्यायचं 30.75 ऍड करायचंय. तर ऍडिंग मध्ये पॉइंटच्या खाली पॉइंट लिहा, पॉइंटच्या मागे 623, पॉइंटच्या पुढे 20 लिहिला. काल बोललो होतो मी तुम्हाला, काल काय पाठ बोललो होतो मी तुम्हाला की इथे 0 नाही लिहायचा बट 0 ॲज्युम करायचा. इथे 0 लिहायचा नाही बट 0 ॲज्युम करायचा आणि ऍडिशन करून टाकायची. आता काय होईल सांगा. 0 + 3 3, 5 + 2 7, 7 + 6 13, 7 + 6 13, पॉइंटच्या खाली पॉइंट एक कॅरी, 0 + 1 1, 3 + 2 5. ओके, सो इतकं झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे. वी हॅव टू एक्सप्रेस इट अप टू करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स. येस, स्नेहल कोण, समृद्धी, बरोबर आहे. याच्यात जर बघितलं तर डेसिमल नंतर 2 डिजिट आहेत आणि याच्यात जर बघितलं तर डेसिमल नंतर 3 डिजिट आहेत. मी तुम्हाला काय बोललो होतो, स्मॉलेस्ट डिजिट पर्यंत याला राऊंड ऑफ करायचं. इक्बाल सी हियर. स्क्रीन दिसती का रे पूर्ण? ओके, सो आपल्याला याला आन्सर काढताना काय बोललो होतो की जे लिस्ट डेसिमल प्लेस आहे, लिस्ट म्हणजे कमीत कमी 2 आणि 3, याच्यात लिस्ट डेसिमल प्लेस कोणता आहे? 2. लिस्ट डेसिमल प्लेस इज 2. सो तुम्हाला इथे राऊंड ऑफ करायचंय 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत. यू हॅव टू राऊंड ऑफ इट up to 2 decimal places because the least value of decimal place is 2 if you compare 2 and 3. हा least decimal place है. least decimal place म्हणजे तुमचा काय रिझल्ट आला आहे तो रिझल्ट डेसिमल पॉइंट नंतर 2 डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायचा. डेसिमल नंतर 2 डिजिट पर्यंत राऊंड ऑफ करायचा. क्लियर? बघा मग पॉइंट आणि त्याच्यानंतर हे 2 डेसिमल हे ठेवायचे आणि हा डिजिट कॅन्सल करायचा. डेसिमल नंतर 2 डिजिट हवे तर हे ठेवायचं आणि हा कॅन्सल करायचा. मग तुम्हाला बोललोय की हा जर 5 पेक्षा कमी असेल यू डायरेक्टली स्किप करा. स्किप केल्यानंतर तुमचा आन्सर आला 51.37. दिस इज द फायनल आन्सर. Understand? Okay. येतं ना लक्षात?
Okay, now move to next question. स्क्रीन आडवी झाली का रे यार काय अवघड आहे बाबा इथे समजत नाही काय येते आता स्क्रीन रोटेशन पुढे गेलं आता झालं क्लिअर आता बघा इकडे नेक्स्ट आता थोडं सबट्रॅक्शन करू आपण बघा 20.623 minus 9.12 काय करणार सबट्रॅक्शन मध्ये पहिला नंबर लिहून घ्यायचा 20.623 मायनस 9.12 पॉइंटच्या खाली पॉइंट घ्या 912 लिहिला इथे 0 नाहीये लिहू नका 0 जस्ट अज्यूम हियर इट इज 0 सबट्रॅक्शन करा आता 3 minus 0 3 2 minus 2 0 6 minus 1 5 10 minus 9 1 आणि 2 minus 1 1 आंसर आलं 11.503 11.503 now this 11.503 we have to convert into correct significant figures here 0.623 so after decimal point you have 3 digits here after decimal point you have 2 digits so which one is least 2 is least so round up this answer up to 2 decimal places कमीत कमी 2 डिजिट आले 2 डिजिट नंतर राउंड अप करा डेसिमल पॉइंट 1 2 म्हणजे हा डिजिट नको मला हा डिजिट 5 पेक्षा लहान आहे निग्लेक्ट 11.50 फिनिश काही जण म्हणतील 11.50 ला 11.5 लिहू का नाही 11.50 च लिहायचं या झिरोचं इम्पॉर्टन्स कमी करायचं नाही आन्सर शुड बी 11.50 नॉट 11.5 या झिरोला इम्पॉर्टन्स आहे आपण सिग्निफिकंट फिगर्स बघतोय आणि बघितलं की आपण खूप सारे ट्रॅप झिरो बघितले लीडिंग झिरो बघितले लॅगिंग झिरो बघितले सगळ्यांमध्ये त्या झिरोला इम्पॉर्टन्स आहे क्लियर नाउ नेक्स्ट चला आता आपण येऊया मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कडे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन कडे यायचं बघा आता एक मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये सिग्निफिकंट फिगर्स कसे ओळखायचे क्वेश्चन तोच असतो एक्सप्रेस द रिझल्ट up to correct significant figures मल्टिप्लिकेशन मध्ये थोडं वेगळं व्यवस्थित लक्षात घ्यायचं मी मल्टिप्लिकेशन करतो आता 1.02 into 0.32 सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या मी ज्या स्टेप बोलतोय त्या स्टेप फॉलो करायच्या सर्वांनी सिग्निफिकंट फिगर्स काढण्यासाठी एकदम सिंपल पार्ट आहे फक्त व्यवस्थित समजून घ्या ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये आपण कसं ऍड करायचो सबट्रॅक्ट करायचो ऍड आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर मग आपण लिस्ट डेसिमल पर्यंत आपण राउंड अप करायचो लिस्ट डेसिमल पर्यंत इथे एक वेगळा वर्ड येणार आहे आता न्यू वर्ड सीएल या दोघांची मल्टिप्लिकेशन करून घ्या आधी डू दिस मल्टिप्लिकेशन
1.02 into 0.32. डेसिमल पॉइंट विसरून जा, डेसिमल पॉइंट्स आणि सिंपल मल्टिप्लिकेशन करा. पॉइंट काढून टाकला 102, पॉइंट काढून टाकला 32, 32 ने मल्टिप्लाय करून घ्या 102 ला. बघा जे आन्सर येईल मी डायरेक्ट करतोय. 32 2 जा 64, 6 कॅरी 32 into 0 0 0 plus 6 6, 32 into 1 32, 3264 हे आन्सर आलं. आता पॉइंट नंतर डेसिमलचा विचार करायचा व्यवस्थित आहे. बघा डेसिमल पॉइंटचा विचार करा. पॉइंट नंतर 1 2, पॉइंट नंतर 1 2, टोटल 4 डिजिट आले. किती डिजिट आले? 4. मग 1 2 3 4 इथं डेसिमल येईल तुमचा. या आन्सर झालं तुमचं 0.3264. इथं आन्सर हे आपलं नॉर्मल आन्सर. आतापर्यंत आपण काढलेलं नॉर्मल आन्सर. आपण आतापर्यंत मल्टिप्लिकेशन अशी करत होतो. आता हा रिझल्ट सिग्निफिकंट फिगर्स मध्ये करेक्ट एक्सप्रेस करायचा आहे. करेक्ट. आता ऍडिशनचा रूल इथे लावायचा नाही. सबट्रॅक्शन आणि ऍडिशनचा रूल इथे लावायचा नाही. इथे काय करायचं आहे, याच्यातले सिग्निफिकंट फिगर्स मोजायचे. ऍडिशन मध्ये आपण सिग्निफिकंट फिगर्स नव्हतं मोजत. आपण काय मोजायचं? डेसिमल नंतरचे डिजिट मोजायचे ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये. हिअर वी डोंट हॅव टू मेजर डेसिमल पॉइंट्स. डेसिमल नंतरचे डिजिट नाही मोजायचे. आपल्याला इथे काय मोजायचंय? वी हॅव टू मेजर सिग्निफिकंट फिगर्स ऑफ दोज नंबर्स. चला याचे सिग्निफिकंट फिगर्स मोजू आता. 1.02 चे 1 आणि 2 फिक्स नंबर असतातच. 2 झाले. पहिला नंबर शेवटचा नंबर 1 0 ट्रॅप झालाय. ट्रॅप 0 असतातच. 2 + 1 किती सिग्निफिकंट फिगर्स झाले? 3. म्हणजे 1.02 मध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स. आता 0.32 मध्ये बघूया. 0.32 मध्ये 3 आला 2 आला. हे दोन तर राहणारच. 3 आणि 2 या दोघांच्या मध्ये एकही नंबर किंवा एकही 0 नाहीये. ट्रॅप 0 नाहीये. संपलं. नंतर लीडिंग 0 म्हणजे पहिल्या नंबरच्या पुढे 0 आला. हा कधीच सिग्निफिकंट नसतो. गेला विषय. शेवटचा नंबर 2 त्याच्या मागे एकही 0 नाही. गेला विषय. 2. म्हणजे याच्यामध्ये 3 सिग्निफिकंट फिगर्स आणि याच्यामध्ये 2 सिग्निफिकंट फिगर्स. काम काय केलं लक्षात आलं? त्यांचे सिग्निफिकंट फिगर्स काढले. मग आता याच्यामध्ये लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 2. 3 की 2? 2 लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स आहे. कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 2. मग हे जे आन्सर आहे, हे आन्सर लिहिताना 2 सिग्निफिकंट फिगर्स इतकं लिहायचं. 2 सिग्निफिकंट फिगर्स. आता याच्यात पहिला डिजिट कोणता आहे सर्वात? 3. म्हणजे 3 पासून सुरू होतो. मग हा 1 आणि हा 2. लीडिंग 0 सिग्निफिकंट नसतात. म्हणजे हा 0चा संबंध गेला. हा तर नाही येणार. मग पहिला सिग्निफिकंट डिजिट कोणता आहे? 3. त्याच्यानंतर कोण राहील? 2. झाले 2 सिग्निफिकंट फिगर्स. पुढचा आन्सर मला नको. मला 2च लिस्ट सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे 2च सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत आन्सर पाहिजे. म्हणजे इथपर्यंतच आन्सर पाहिजे. हे नको. इथं आला 6. 5 पेक्षा मोठा. 5 पेक्षा मोठा आल्यावर कट करा आणि मागचा नंबर एकाने वाढवा. 0.33 is the correct answer. 0.33 is the correct answer. Getting? प्रोसेस कळाली का रे? काय करत होतो प्रोसेस? ऑल ऑफ यू गेटिंग द प्रोसेस? न्यूमेरिकलचं जाऊ द्या. प्रोसेस कळाली का? ऑल ऑफ यू गेटिंग द प्रोसेस? बऱ्याच मुलांनी 32.64 आन्सर दिलं होतं. बट इट्स रॉंग. प्रोसेस व्यवस्थित लक्षात घ्या. आता परत मी अजून 2-3 एक्झाम्पल घेतो, मग क्लिअर होईल तुमचं. बघा इकडे मी आता पूर्ण स्टेप वाईज लिहितो. इथे साधा नंबर घेतो आणि स्टेप वाईज लिहितो. बघा समजा मी आता नंबर घेतला 0.012 into 1.002.
फाईन. अजून एक नंबर टाकतो 4 0024. सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. पहिलं काम करायचं मल्टिप्लिकेशनचं. मी आता एकदम स्टेप वाईज देतो. या एक्झाम्पल मधून सर्वांना कळालं पाहिजे काय करायचं. 0.012 मल्टिप्लाय बाय 1.0024 ही मल्टिप्लिकेशन करून घ्यायची. पहिल्यांदा एक काम करून मी काय बोललो, मल्टिप्लिकेशन करताना हे पॉइंट विसरून जा. इथं मग 012 म्हणजे 12 फक्त नॉर्मल मल्टिप्लिकेशन करायची आपली एकदम नॉर्मल आपण जसं करत होतो तसंच. हा पॉइंट गेला फॉरगेट 12. आता इथे पॉइंट गेला काय मग 1000. हा 100 आणि हा 24 10,024. करा मल्टिप्लिकेशन याची पटकन. 12 ने मल्टिप्लाय 12 4 जा 48 5 चौक 48 12 2 जा 24 plus 4 28 ही मल्टिप्लिकेशन आली. 12 0 2 8 8 ही मल्टिप्लिकेशन करून घेतली तुम्ही. सिंपल मल्टिप्लिकेशन साइडला करून घ्यायची. आता ही मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर पॉइंट द्या. पॉइंट नंतर 1 2 3 पॉइंट नंतर 1 2 3 4 टोटल किती डेसिमल झाले 3 आणि 4 7. मग इकडनं उजव्या साइडला 7 पॉइंट द्यायचे 1 2 3 4 5 6 सातवा पॉइंट इथे देऊन टाका 0 आणि मग इकडे पॉइंट आणि 0. कारण तुम्हाला माहिती इकडे लीडिंग येत आणि लीडिंगला काही महत्व नसतं म्हणून इकडे 0 दिलं तर काही फरक पडत नाही म्हणून मी देतोय इथे 0. 1 2 3 4 5 6 7 आपल्याला 7 पाहिजे होते. 7 डेसिमल पाहिजे होते म्हणून आपण एक 0 टाकला अजून आणि मग पॉइंट दिला. झालं. हे आन्सर आलं. आता हे आन्सर संपलं का इथे? नाही. सिग्निफिकंट फिगर्स करेक्ट पाहिजे. मग कसं करायचं? आता याच्यातले सिग्निफिकंट फिगर्स मोजायचे पटकन. सिग्निफिकंट फिगर्स मोजा याच्यातले. कोण सांगेल हाऊ मेनी सिग्निफिकंट फिगर्स आर देयर इन 0.012? वेरी गुड. 2 सिग्निफिकंट्स. क्या बात है. 1 2 हे राहतील. 1 2 राहील. 1 2 म्हणजे हा एक आणि हा दोन झाले. पहिला नंबर दुसरा नंबर म्हणजे पहिला नंबर आणि शेवटचा नंबर. पहिला नंबर 1 शेवटचा नंबर 2. दोघांच्या मध्ये एकही 0 नाही. ट्रॅप नाहीये. लीडिंग कधीच नसतात. लॅगिंग तर नाहीच याच्यामध्ये. संपला विषय. 2 म्हणजे याचे सिग्निफिकंट फिगर्स झाले 2. याच्यात बघा याचे सिग्निफिकंट फिगर्स. येस. आता बघा पहिला नंबर 1 2 4 हे 3 तर राहतीलच. 1 2 4 हे 3 राहतीलच. पहिला नंबर शेवटचा नंबर याच्यामध्ये किती ट्रॅप 0 आहे? 2 1 2 मग 3 आणि 2 5. व्हेरी गुड 5. सिग्निफिकंट फिगर्स काढल्यानंतर याच्यात लिस्ट कोणता आहे? लिस्ट सिग्निफिकंट कोणता आहे? 2. लिस्ट सिग्निफिकंट किती झाला? 2. मग आन्सर शुड बी अप टू 2 सिग्निफिकंट फिगर्स. तुमचा आन्सर जे आहे ते 2 सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत करेक्ट पाहिजे. 2च सिग्निफिकंट. मला तुम्ही ठरवा याच्यात पहिला सिग्निफिकंट डिजिट कोणता आहे? 1 डिजिट हा पहिला सिग्निफिकंट असतो. 0 ला काय महत्व नसतं पुढच्या. म्हणून हा पहिला सिग्निफिकंट. पुढचा 2 असणार. झाले 2 सिग्निफिकंट. 2 सिग्निफिकंट झाले का? आता इथून पुढचा आन्सर मला नको कारण मला 2च सिग्निफिकंट पाहिजे. मग हा 0 आहे. मला माहिती आहे 5 पेक्षा कमी आला का निगेट. सो आन्सर इज 0.012. दिस इज द फायनल आन्सर 0.012. समजलं? एखाद्याला समजलं नसेल तर त्याने मला सांगा की कोणत्या पॉइंटला काय नाही समजलं. फास्ट नसेल सांगा मला काय करायचंय. ओके घेऊ पुढचं. बघा परत नेक्स्ट
चला तर हे करून दाखवतो मला. 1.20 into 3.1213. अरे एकदम क्लिअर दिसते यार मला इथून. आता काय समजा ना मलाच काय करू. एकदम क्लिअर आहे ना स्क्रीन बघा तर. एक मिनिट थांबा. स्क्रीन बघा सर यार. आलं का आन्सर? 3.74. ठीक आहे. चेक करू बघा. पहिले मी काय बोललो, मल्टिप्लिकेशन करून घ्या. चेक करू आपण कोणाचा आन्सर बरोबर येते. बघूया कोणी किती करेक्ट आन्सर दिलेत ते. सी ना. पहिलं मल्टिप्लिकेशन. पॉइंट विसरून जा. 3, 12, 13 आणि पॉइंट काढून टाकला तर 120. झिरो घ्यायचा, झिरोला विसरायचं नाही. मी बोललोय झिरोला मोस्ट इम्पॉर्टन्स आहे. आता हा झिरो ठेवून द्या. राहिला 12. 12 ने मल्टिप्लाय केलं. मी मल्टिप्लिकेशन करून घेतो. ओके बघा. 1.20 into 3.1213. रिझल्ट आला 3745560. आता डेसिमल पॉइंट 1 2 3 4 5 6 6 डिजिट राईट कॉलम. 1 2 3 4 5 6 इथे आला.
6 डिजिट सुरू. आता याच्यामधले सिग्निफिकंट फिगर्स काढू आपण. याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती? 1 आणि 2 फिक्स. 1 आणि 2 च्या मध्ये एकही झिरो नाही, फॉरगेट. 1 च्या पुढे एकही नाही म्हणजे लीडिंग झिरोज नाही, फॉरगेट. 2 च्या मागे एक झिरो आहे, त्याला लॅगिंग झिरो म्हणतो. आता तो सिग्निफिकंट आहे की नाही? येस. व्हाय? बिकॉज डेसिमल पॉइंट इज केम. डेसिमल पॉइंट आला की लॅगिंग झिरो सिग्निफिकंट असतो. म्हणजे हाय 2 + 1 3. इथे 3 सिग्निफिकंट फिगर्स. इथे पहिला नंबर 3, शेवटचा नंबर 3. टोटल नंबर बघा इथे सगळे 1 to 9 मध्ये किती नंबर आले? 1 2 3 4 5. 5 झिरो तर एकही नाही म्हणजे 5 सिग्निफिकंट फिगर्स. लीस्ट सिग्निफिकंट फिगर्स कोणते आहेत? 3. म्हणजे तुमचा आन्सर 3 सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत पाहिजे. 3. पहिला सिग्निफिकंट फिगर 3 आहे, पुढचा 7, पुढचा 4. क्या बात. आणि हा 5 आहे. थोडंसं आन्सर चुकलं फक्त तुमचं. नाही एकदम करेक्ट आहे. सॉरी 5 आला. आता 5 आल्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो 5 आल्यानंतर मागचा डेसिमल इवन आहे की ऑड आहे ते चेक करायचं. 4 इवन आहे की ऑड आहे? इवन. मग तुमचा आन्सर एवढंच राहील 3.74. व्हेरी नाईस. सर्व मुलांनी जवळजवळ करेक्ट आन्सर दिलंय 3.74. व्हेरी नाईस. सगळ्यात पहिले कोणाचं आलं होतं? स्नेहा. गुड. स्नेहल कोण नंतर. दीक्षा तुझी मल्टिप्लिकेशन रॉंग झाली असेल. बाकी सर्वांनी 3.74. व्हेरी नाईस. समृद्धी हे बघ बाई थोडंसं चुकलं तुझं. 4 सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत दिलंय तू. 3 सिग्निफिकंट पाहिजे होते ना. 1 2 3 सिग्निफिकंट फिगर्स हे पॉइंट नंतर नसतात मोजायच्या, पहिल्या नंबर पासून मोजायचे असतात. म्हणून पहिला नंबर 3 होता. मग 1 2 3 3 सिग्निफिकंट फिगर्स. 3.74. इथून पुढे नको. 5 होता. मग 5 आल्यावर काय सांगितलं होतं? 5चा मागचा नंबर बघायचा इवन आहे की ऑड आहे. इवन आला तर बदलायचं नाही आणि ऑड आला इकडे. इथे जर ऑड असता तर एकने वाढवला असता. गुड. व्हेरी गुड. नेक्स्ट. बघा आता सेकंड. length, breadth, height of cube is 1.2 centimeter, 1.21 centimeter and 1.800 centimeter. 800 पेक्षा नंबर थोडासा एंटीक्यू. 810 centimeter. Find the volume. Find the volume of cube. Find the volume of cube up to correct significant figures. बघा आता थेरॉटिकल क्वेश्चन दिला मी तुम्हाला. सोपं आहे, काही अवघड नाही. काय सांगितले? लेंथ, ब्रेथ, हाईट. लांबी, रुंदी, उंची ऑफ अ क्यूब. क्यूब म्हणजे घन म्हणतो आपण. घनाचे घनफळ माहिती. क्यूब इज 1.2 सेंटीमीटर, 1.21, 1.8. लेंथ आहे, ब्रेथ आहे, हाईट आहे. फाइंड द व्हॉल्यूम. त्याचं घनफळ काढायचं करेक्ट सिग्निफिकंट पर्यंत. लेंथ दिली आहे 1.2, ब्रेथ दिली आहे 1.21. लेंथ लांबी, ब्रेथ रुंदी, उंची म्हणजे हाईट. आणि फाइंड करायचंय व्हॉल्यूम
आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय सांगा पटकन. व्हॉल्यूम ऑफ क्यूब. टेल मी व्हॉल्यूम ऑफ क्यूब. Very good. Length multiply breadth multiply by height. So volume is L into B into H. Multiply करो 1.2 into 1.21 into 1.810. चला पटकन मला आन्सर सांगायचं. मल्टिप्लाय करा. सिग्निफिकंट फिगर्स काढा तिघांचे. कमीत कमी कोणाचे ते बघा आणि तिथपर्यंत राऊंड अप करा. चलो डू इट फास्ट. बघू कोण लवकर आन्सर देते. अरे क्लिअर आहे ना रे स्क्रीनचं यार. मी आता कसं काय रे यार. मला तर एकदम क्लिअर वाटतं इथून. कल्याणी 0.07 बोल रही है. कल्याणी मैं यही से बोल सकता हूं तेरा आंसर रॉन्ग है. स्नेहा इज सेइंग 2.6. स्नेहा तुझं सरनेम काय आहे का. स्नेहा घिया. स्नेहा घिया. ओके. ओके बघा लेट्स चेक द आन्सर. आन्सर चेक करूया आपण. बघा इकडे सर्वात पहिले मी काय बोललो तुम्हाला. जस्ट डू दिस मल्टिप्लिकेशन. सिंपली डू दिस मल्टिप्लिकेशन. While doing the multiplication, don't think about those decimal points. Remove those decimal points and simply multiply it. So here is 1.2. So instead of 1.2, you have to multiply by 12. After that, 1.21 is 121. Remove this decimal point simply. After that, 1.810 is 1810. Okay. आता ही मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. आता तुम्ही कशी केली मला नाही माहिती, बट मी माझ्या पद्धतीने करून घेतोय. 12 ने 121 ला मल्टिप्लाय करतो, मग त्याला 1810 ने मल्टिप्लाय करतो किंवा 12 आणि हा करून घेतो. ट्वेल्व इंटू ए आलं. आता 121 राहिला. 1 ने केलं 21720. 2 ने करतो 0 ठेवला 0 2 2 चा 4. Yes, multiplication अशी आली 2628 त्यात डेसिमल बघा 1 2 3 4 5 6. राईट कडून 6. 1 2 3 4 5 6. ओके पॉइंट दिला. 2.628120 एवढा आन्सर आला. आता याला राऊंड अप करायचंय पण करेक्ट सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत. बघा आता हे मल्टिप्लाय केलं, याच्यात किती सिग्निफिकंट फिगर्स आहे टेल मी. 1.2 मध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती. येस 1.2 मधले सिग्निफिकंट फिगर्स 2. 1.21 मध्ये 3. 1.810 मध्ये 4. कमी किती आहेत 2. मग आन्सर 2 सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत हवाय. म्हणजेच 1 2. इथून पुढे नको. 2 आला 5 पेक्षा लहान. कट. आन्सर इज 2.6. व्हेरी नाईस.
स्नेहा, गुड. सर्वात पहिला आन्सर आहे यश, अनुजा, तनु, करिश्मा, स्नेहा, सिमरन. सिमरन, हॅलो. ओके. अरे मगाशी मला वाटलं वेगळं कोणतरी, मी दुसरं चुकीचं नाव घेतलं गेलं. आय थिंक. सॉरी हा. ओके. सो मल्टिप्लिकेशनचा पार्ट तुम्हाला कळाला का रे सर्वांना? मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचं ते तुम्ही आता स्वतः काही एक्झाम्पल्स ट्राय करा, मी तुम्हाला देतो. एक्झाम्पल्स व्यवस्थित तुम्ही करून बघायचे. अडलं तर मला विचारा. नेक्स्ट लेक्चरला आपण वेगळा टॉपिक सुरू करणार आहे डिव्हिजनचं. डिव्हिजनचे पण 2-3 एक्झाम्पल घेऊ आपण. सेम आहे, काय फरक नाही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये. सो डिव्हिजनचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला बघू आणि त्याच्यानंतर आपण डायमेन्शन अनालिसिस कडे येणार आहे. हे डायमेन्शनचा पार्ट मुद्दामून जास्त पुढे फॉरवर्ड केला नव्हता, कारण बरेच मुलं कनेक्ट व्हायची बाकी होते, म्हणून मी डायमेन्शनचा पार्ट नव्हता सुरू केला. सो डायमेन्शनचा पण पार्ट सुरू करू. तुम्हाला होमवर्क साठी एक्झाम्पल्स घ्या. एक एक्झाम्पल्स फॉर होमवर्क. पहिलं, if length and breadth of a rectangle is 3.21 centimeter and 2.2 centimeter, find its area of two correct significant figures. Second, if side of square is 1.25 centimeter, then find area of two correct significant figures. Third, 2.003 into 2.2 into 2.92, 400 into 2.1. ओके. 4 एक्झाम्पल्स होमवर्क साठी असणार आहे तुमच्या. होमवर्क करून आणायचा. कोणाला काय अडचण असली यू कॅन कॉल मी, मेसेज मी, or you send the text here also. See you. Bye bye. Have a nice day to all. पहिलं तुझं आन्सर पण आलं, बापरे. ठीक आहे. सर्वांनी हा होमवर्क करायचा आहे पहिले. टेक द स्क्रीनशॉट. बाय बाय. लेक्चर का